नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। बघा, आपण डिफेन्स सेक्टरबद्दल आपण डिस्कस करूयात आज। त्याआधी सर्वात प्रथम बघू शकतो MTRT टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात। स्टॉकची प्राइस जर बघितली ना मित्रांनो तर 1951 रुपये आपल्याला एक स्टॉक पडतो आणि एका महिन्यात जर या स्टॉकने जर रिटर्न जर दाखवला असेल तर आपल्याला 7% मायनसमध्ये, 6 महिन्यामध्ये 12% आणि मॅक्सचा जर विचार करूया तर 91% आणि मार्केटला लिस्ट कंपनी झालेली 26 मार्च 2021 म्हणजे कंपनीला 2 वर्ष झालेली आहेत आणि 2 वर्षामध्ये कंपनीनं आपले डबल पैसे केलेले आहेत। आणि एक वेळ अशी होती की कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसत होती, जवळपास 127% एका वर्षामध्ये आणि त्यानंतर कंपनी बऱ्याच डिस्काउंटला सुद्धा मिळत होती, जवळपास 50% पर्यंत ही कंपनी डिस्काउंटलाही सुद्धा मिळत होती आणि आजही आपल्याला थोड्या डिस्काउंटला आणखीनही कंपनी चांगल्या पद्धतीने डिस्काउंटलाही सुद्धा मिळते। तर आपण लॉंग टर्मसाठी चालायचं असेल तर इथून पण आपण सुरुवात करू शकतो। त्याद्वारे स्टॉकचं आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं वाटते। मार्केट कॅपचा जर विचार केला या कंपनीचा तर आपल्याला 6000 करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसतं आणि स्टॉकचा पी जर बघितला ना तर ते 73चा स्टॉकचा पी सुद्धा दिसतो। ROC बघितलं कंपनीचा तर 22% आणि ROE बघितलं तर आपल्याला 17% पर्यंत चांगल्या पद्धतीने दिसतो आणि फेस व्हॅल्यू जर बघितला या कंपनीचा तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा 10चा दिसतो। आपण या कंपनीवर नजर टाकूयात सेलवर। कंपनी कशा पद्धतीने सेल करते, मार्च 2012चा आपल्यासमोर डाटा दिसतो। 100 करोड, त्यानंतर 95 करोड, त्यानंतर 105, त्याच्यानंतर 81, 101, 157, 184, 214, 246 आणि 322, 573 आणि 633 म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते। सुरुवातीला कंपनी मायनसमध्ये चालताना दिसत होती, नंतर प्लसमध्ये आली 5 करोड, 39, 31, 46, 61, 104 आणि आता 82 बघू शकतो। कंपनीवर आपण कर्ज बघू शकतो। कंपनीवर कर्ज जर विचार केला तर 249 करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि 631 करोड या कंपनीकडे रिझर्व्ह सुद्धा अवेलेबल आहे। आपण बघू शकतो शेअर होल्डिंग पॅटर्न जर टाकली तर 37% ही प्रमोटरकडे होल्डिंग आहे, म्हणजे प्रमोटरकडे थोडी कमी होल्डिंग आहे, पण बाकी बघू शकतो आपण फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 11% आहेत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 18% आहेत आणि पब्लिककडे जर विचार केला तर फक्त 32% आहेत। विचार करू शकतो आपण प्रमोटर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली अशी आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसते आणि 32% फक्त आपल्या पब्लिककडे या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट दिसते। तर आपण लॉंग टर्मसाठी हा स्टॉक आपल्यासाठी सजग केला तरी चालतो आणि आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तरी चालतं। आपल्याकडे जर ऑलरेडी हा स्टॉक असेल तर आपण लॉंग टर्मसाठी सोडू शकतो आणि नसेल तर आपण इथेही या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो आणि आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो। आपण नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर DCS सिस्टीम लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात। आपण बरेच वेळेस या कंपनीबद्दल बी डिस्कस केलेले। या स्टॉकची जर सध्याची प्राइस जर बघितली आपल्याला तर 327 रुपये एका स्टॉकची प्राइस दिसते आणि एका महिन्यामध्ये जर बघितलं तर 5% मायनस, 6 महिन्यामध्ये कंपनीनं 8 ते 9% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूया तर 5% पर्यंत आणि मार्केटला लिस्ट झालेले 11 नोव्हेंबर 2022 कंपनीनं कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न मिळून दिला आहे। बघू शकतो आपण एकाच वर्षामध्ये कंपनीनं जवळपास 152-53% पर्यंत चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळून दिला दिसतो आणि एक रेंजमध्ये आहे कंपनी। आजही आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो। चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे, कंपनीचं कामही चांगल्या पद्धतीने आणि चांगला परफॉर्मन्स करतील। डिफेन्स सेक्टर हे काही येत्या 5, 10, 20 वर्षामध्ये इथले बूम मारतील की भयानक आणि त्यावेळेस आपल्याला हे स्टॉक आपल्याला कुठेतरी मोठे मल्टीबॅगर रिटर्न मिळालेले दिसतील, कुठेतरी या स्टॉकचं आपल्याला मार्केट कॅप जास्त होताना दिसेल तेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही। आता ही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण थोडी कॅपिटल आपली चांगल्या पद्धतीने आपली कॅपिटल मोठी होण्याची या स्टॉकमधून सुद्धा शक्यता आपल्याला मित्रांनो दिसते। बघू शकतो मार्केट कॅप, याही कंपनीचं मार्केट कॅप 3600 करोड मार्केट कॅप आहे, म्हणजे खूप छोटी ही सुद्धा कंपनी आहे आपल्याला आणि छोट्या कंपन्यासोबतच आपल्याला लॉंग टर्मसाठी चालायचं आहे। स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला स्टॉकचा पी 43चा दिसतो आपल्याला आणि डिव्हिडंड ही कंपनी तरी सध्या देत नाही। ROC बघितलं कंपनीचं तर 13% पर्यंत आहे आणि ROE बघितलं तर 20% आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला 2चा दिसतो। बरोबर आहे। आपण सेलवर नजर टाकूयात। पहिल्या सुरुवातीला सेल बघू शकतो आपण मार्च 2019 म्हणजे 19, 20, 21, 22, 23 एक 4 ते 5 वर्षाचा कंपनीचा डाटा आपल्यासमोर अवेलेबल दिसतो। सुरुवातीला बघू शकतो आपण 300 करोड, त्याच्यानंतर 449, त्याच्यानंतर 601,
41, त्याच्यानंतर 1100, त्याच्यानंतर 1200, 1100 म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने सेल पण करताना आपल्याला दिसते. तर आपण लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी हा आपल्यासाठी उत्तम स्टॉक असू शकतो. नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर बघू शकतो 5 करोड, 5हून 10 आणि 10हून डायरेक्ट 30 करोड, त्याच्यानंतर 66, 72 आणि 83 प्रॉफिटमध्ये खूप ही कंपनी आपल्याला ग्रोथ करताना दिसते. आणि नेट प्रॉफिट महत्त्वाचं आहे. ज्या कंपनीमध्ये नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं कंपनी इन्क्रीज करताना दिसते आणि मेंटेन करून ठेवते, अशा कंपनीमध्ये भयानक ग्रोथ येण्याची शक्यता असते. बघा आपण बॅलन्स शीटवर नजर टाकूयात. या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीने आहे तर 400 करोड या कंपनीवर कर्ज आहे. पण याच्याकडे रिझर्व्ह सुद्धा अवेलेबल आहे. जवळपास 573 करोड या कंपनीकडे रिझर्व्ह सुद्धा आहे. तर रिझर्व्हच्या तुलनेत जर बघितलं तर आपण कर्ज कमी म्हणलं तरी चालू शकते. बघा आपण शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकताना आपल्यासमोर दिसू शकते 62% पर्यंत आपल्याला प्रोमोटर होल्डिंग दिसते या कंपनीमध्ये. आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास 7.25%, डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास 12.5% पर्यंत. आणि पब्लिकचा जर विचार करूया तर फक्त 19% आपल्याला पब्लिककडे दिसते. मित्रांनो, वारंवार आपण का सांगतो की इन्व्हेस्टर लोक जिथे जास्त असतात ना तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची, तिथंच आपण तिथं एक्झिट व्हायचं नाही, आपल्याला तिथंच एंट्री घ्यायची असती. तर हा स्टॉक आहे आपल्याला एंट्री घेण्यायोग्य आणि स्टॉक नवीन आहे आणि कंपनीचं मार्केट कॅप पण खूप छोटे आहे. येत्या भविष्यामध्ये 5, 10, 20 वर्षामध्ये कंपनी खूप मोठी मल्टीबॅगर रिटर्न मिळू शकते, कारण की मार्केट कॅप पण कंपनीचं सध्या छोटं आहे. आणि इन्व्हेस्टर लोकांनी आपली होल्डिंग बऱ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं कंपनीनं आपली होल्डिंग वाढवून ठेवलेली आहे या स्टॉकमध्ये, बरोबर आहे. तर लॉंग टर्मसाठी चालायचं असेल तर आपल्यासाठी हा पण स्टॉक उत्तम असू शकतो. आपण या स्टॉकबद्दल सुद्धा आपण विचार करू शकतो आणि आपली इन्व्हेस्टमेंट या स्टॉकमध्ये सुद्धा आपली इन्व्हेस्टमेंट करू शकतो. नेक्स्ट स्टॉकबद्दल जर डिस्कस केलं तर आपण बघू शकतो डाटा पॅटर्न इंडिया लिमिटेड या स्टॉकबद्दल आपण ऑलरेडी बरेच वेळेस डिस्कस केलेले, तरी बघू शकतो आपण परत बघू शकतो. एका महिन्याचं जर या स्टॉकनं जर रिटर्न दाखवला असेल आपल्याला तर 37% पर्यंत ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगलं परफॉर्मन्स करताना दिसते. एका महिन्यात 37%, 6 महिन्यामध्ये कंपनी एकदम फ्लॅटमध्ये 10% पर्यंत आपल्याला दिसते. आणि मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनीनं 240% पर्यंत रिटर्न मिळून दिला दिसतं. कधीपासून? डिसेंबर 2021 सोडून जर दिला तर पूर्ण 22 आणि पूर्ण 23 म्हणजे कंपनीला 2च वर्षामध्ये 240% म्हणजे मित्रांनो बघू शकतो आपण किती चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक परफॉर्मन्स करताना दिसते. कारण डिफेन्स सेक्टरमध्ये हे चांगले स्टॉक आहेत ना, तर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसतात. आणि येत्या भविष्यामध्ये 10-5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं आणखीनही ह्या कंपन्या ग्रोथ करण्याच्या यांचा एक कॅपॅसिटी या कंपन्यांची ग्रोथ करण्याची आणि करू शकतात. बघू शकतो ना आपण एका रेंजमध्ये चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना, जास्त गिरावट कुठेच नाही स्टॉकमध्ये, बरोबर आहे. तर आपण या स्टॉकमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. चार्टकडे जर बघितलं तर कुणीही आणि कधीही जर या स्टॉकमध्ये एंट्री घेतली तर त्याला चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट मिळताना या कंपनीतून दिसते. 2 वर्षामध्ये 240% म्हणजे ॲव्हरेज रिटर्न जर बघितलं तर वर्षाला 100% पेक्षाही या कंपनीनं जास्त रिटर्न मिळून द्यायला दिसतो. आणि आणखीनही मिळून देण्याची या कंपनीमध्ये पोटेन्शियल आणखीनही सुद्धा आहे. आणखीनही ही कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स इथूनही सुद्धा करू शकते. तर त्यासाठी आपण या कंपनीचं एक वेळेस परत फंडामेंटल चेक करून घेऊयात. मार्केट कॅपचा जर विचार केला आहे कंपनीचा तर 14,000 करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते आपल्याला. स्टॉकचा पी जर दिसला बघितला मित्रांनो तर 85चा स्टॉकचा पी दिसतो आपल्याला, बरोबर आहे. ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा ते जवळपास 0.18% पर्यंत डिव्हिडंडसुद्धा ते. ROE बघितला कंपनीचा तर 19% आणि ROE बघितला तर आपल्याला 14% पर्यंत दिसतो. फेस व्हॅल्यू जर बघितला तर या कंपनीचा आपल्याला 2चा फेस व्हॅल्यू दिसतो. आपल्याला बघणं गरजेचं आहे की कंपनी सेल कशा पद्धतीनं करते, परफॉर्मन्स कंपनी कशा पद्धतीनं करते, नंबर कशा पद्धतीनं कंपनी इन्क्रीज करते, हे आपल्याला बघणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर मार्च 2015मध्ये कंपनीनं असा सेल दाखवला होता आपल्याला की जवळपास 50 करोड, त्यानंतर 42 करोड, त्यानंतर 49, 57, 131, 156, 224 आणि 311 आणि 453 आणि 553 म्हणजे कंपनी आता चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते. प्रत्येक वेळेस कंपनीनं आपले नंबर चांगल्या पद्धतीने इन्क्रीज केलेले दिसतात. कशामध्ये तर सेलमध्ये. आपण नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात. सुरुवातीला 1 करोड, 1 करोड, 1 करोड 8, त्याच्यानंतर 21, त्यानंतर 56, 94 आणि 124 आणि 166 म्हणजे कंपनी नेट प्रॉफिट पण सुद्धा चांगल्या पद्धतीनं करताना आपल्यासमोर दिसते. बॅलन्स शीटवर आपण नजर टाकूयात. कंपनीवर कर्ज वगैरे कशा पद्धतीने इथं बघू शकतो. कंपनीवर कर्ज कमीच असावं या. बघू शकतो 3 करोड फक्त या कंपनीवर कर्ज आहे, म्हणजे नाके बराबर आहे. आणि रिझर्वचा जर विचार केला तर 1190 करोड या कंपनीकडे ऑलरेडी रिझर्व आहे. आणि फक्त जर विचार केला तर 3च करोड या कंपनीवर कर्ज आहे, म्हणजे ही कंपनी कर्जमुक्त म्हणलं तरी चालते. येत्या क्वार्टरमध्ये ही कंपनी कर्जमुक्तही होऊ शकते. बघा आपण शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली